आम्ही आता वॉर्ड नंबर 125 ला आहे. इथे एनसीपीचे अधिकृत उमेदवार हरिश्चंद्र जंगम जी उभे आहे, तर त्यांना आपण विचारूया त्यांची वॉर्डची काय स्थिती आहे आणि ते म्हणजे दुसऱ्यांदा इलेक्शन लढतायत. सगळं त्यांच्याशी विचारूया, जाणून घेऊया वॉर्डची सगळी वस्तुस्थिती. सर, वॉर्ड हे तुमचं नाव सांगा आणि हे वॉर्ड कुठलं आहे, याची समस्या काय आहे, जरा एकंदरीत प्रॉब्लेम सांगा. मी हरिश्चंद्र जंगम, राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार, वार्ड क्रमांक 125 या ठिकाणी. हा वार्ड 125 हा पुनर्रचनेमध्ये थोडा विस्तीर्ण झालेला आहे. गोदरेजचे 12 बूथ याच्यामध्ये येतात, रमाबाईचे 19 बूथ याच्यामध्ये येतात आणि आपण बसलोय त्या विभागातले 25 असे एकूण 62 बूथ या ठिकाणी आहेत. या ठिकाणी आपण बसलो त्या ठिकाणी मी 2002 मध्ये राष्ट्रवादीच्या वतीनं लढत दिली होती आणि त्याच्यामध्ये माझा निसटता पराभव झाला. परंतु यावेळी लोकांचा मला प्रचंड प्रतिसाद आहे. या विभागामध्ये झोपडपट्टी साईबाबा नगर पासून पंचगंगापर्यंत ही झोपडपट्टी आहे. त्या ठिकाणी SRA प्रोजेक्ट केलाय लोकांनी, परंतु त्याला गती नाही आहे. या ठिकाणी वाहतुकीचे अडथळे आहेत, वनवे नाही. नंतर इथे ट्रान्झिट कॅम्प पण आहे, त्या ट्रान्झिट कॅम्पला सुविधा मिळत नाहीत. एक विशेषतः उच्च दाबाच्या वाहिनीखाली 3 पॅकेट आहेत आणि त्यांना त्यांच्या मागच्या बाजूला SRA झाला, परंतु यांना त्याच्यामध्ये घेतलं नाही. त्याच्यामध्ये कसं आहे, एकच सर्वे नंबर, एकच CTS नंबर, तरी सुद्धा या लोकांना वगळलेला आहे आणि त्यांचा मुद्दा घेऊन मी गेले 1 वर्ष लढत आहे. त्यामुळे हे सर्व लोक माझ्या बरोबर आहे. त्यांना होप आहे की आमचा पक्ष हा सरकारमध्ये आहे. इथे जरी महायुती झाली नसली तरी राष्ट्रवादी अजितदादा हे सरकारमध्ये पक्ष आहे. त्यामुळे त्यांना होप आहे की मला जर नगरसेवक म्हणून निवडून दिलं तर आपला प्रश्न नक्की सुटेल. त्याचप्रमाणे रेल्वे वसाहतीमध्ये पोलीस वसाहत आहे. त्या ठिकाणी लोकांची फार पूर्वीपासूनची मागणी आहे की आमची बिल्डिंगची दुरुस्ती व्हावी आणि त्यांना मालकी हक्काने मिळावा. कारण नायगावला, वरळीला, बिडिली चाळीमध्ये रेल्वे पोलीस लोकांना ओनरशिप दिलेली आहे, परंतु या लोकांना दिली नाही. तर त्यांना मी आश्वस्त केलेलं आहे की तुमची मीटिंग मी मंत्रालय राज्य शासनाकडे नक्की लावेन आणि तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने मी प्रयत्न करीन की तुम्हाला सुद्धा मालकी हक्काची घरं इथे मिळाली पाहिजे. मी महापालिकेमध्ये अधिकारी होतो आणि त्यामुळे मला महापालिकेच्या सर्व प्रशासनाची माहिती आहे. निधी कसा मिळतो त्याची मला माहिती आहे. मला शिकावं लागणार नाही. त्यामुळे लोकांना होप आहे आणि माझ्या वयाचा विचार करून मी शेवटची संधी म्हणून लोक विचार करतात, कारण यानंतर मी लढणार नाही. त्यामुळे लोकांचा असा विचार झालेला आहे की HB जंगम म्हणजे हरिश्चंद्र जंगम यांनाच यावेळी निवडून त्याला संधी द्यायची, असंच मी प्रत्येक ठिकाणी आव्हान करतो. त्यामुळे मला नक्की खात्री आहे की यावेळी मी निघून जाणार. आता तुमच्या वॉर्डमध्ये आम्ही आलो, बघितलं की रस्त्याची समस्या आहे आणि थोडीशी ट्रॅफिकचा खूप इश्यू आहे आणि हे आणि हॉकर्सचा पण प्रॉब्लेम आहे. इथे खूप मोठा प्रॉब्लेम आहे. त्याच्यावर काय करणार तुम्ही? हॉकर्स माझ्या प्रभागामध्ये नाही आहेत, ते पलीकडे 131 मध्ये आहेत. आमच्या प्रभागामध्ये रस्ते आणि वाहतुकीची अडचण आहे, म्हणून त्या ठिकाणी वनवे करून आम्ही त्याच्यावर उपाय काढणार आहोत. मला लोकांनी निवडून देऊ दे किंवा नाही देऊ दे, परंतु रस्त्याची समस्या ही माझं ऑफिस इथे आहे, त्यामुळे आम्हाला सुद्धा ते भेडसावते. मी याच कॉलनीतला स्थानिक उमेदवार आहे, त्यामुळे मला सुद्धा ह्या अडचणींची जाणीव आहे आणि ती आम्ही नक्की सोडवणार. तुम्ही किती वर्षापासून इथेच राहतात? मला 50 वर्ष झाली म्हणजे या तुम्ही ठिकाणी. स्थानिक आहे. या मला प्रत्येक बिल्डिंग मधले, प्रत्येक मोहल्ल्यामधले प्रमुख मंडळी नव्हे तर जनता सुद्धा मला नावाने ओळखते. मी जेव्हा पदयात्रा काढतो तेव्हा लोक खुश होऊन आमचं पत्रक घेतात की तुम्हाला ज्यावेळेस आम्ही संधी देणार. म्हणजे मोठा प्रतिसाद आहे हा तुम्हाला मोठा जनतेच्या. प्रतिसाद आहे. मोठा प्रतिसाद म्हणजे दांडगा प्रतिसाद आहे.
मग तुम्ही आव्हान काय करणार आमच्या माध्यमातून? मी मतदारांना असं आव्हान करेन की मी यानंतर निवडणूक लढवणार नाही वयाचा विचार करता. त्यामुळे मला जो अनुभव आहे, मी जी कामं केलेली आहेत, अवर्षणमध्ये कामं केलेली आहेत, कोरोनामध्ये कामं केलेली आहेत, लोकांना सहाय्य केलेलं आहे. त्यामुळे यावेळी मला लोकांनी संधी द्यावी. मी 5 वर्ष उत्तम सेवा करेन. अनेक या प्रभागाचं दंदनवर करील एवढं. त्यामुळे मला यावेळी संधी द्यावी अशी मी मतदारांना विनंती करतो. याच्या आधीच्या त्यांनी जो होता त्यांनी काय काम नाही केलंय ते तर दिसून येतच आहे. या अगोदरचे या ही स्थानिक आमच्या या प्रभागामध्ये आतापर्यंत बाहेरचाच उमेदवार येऊन या ठिकाणी लढून निवडून आला. आता या प्रभागामधले एक उमेदवार आहेत, परंतु ते 2 वेळा निवडून आलेले आहेत. त्यांच्या बाबतीत आमची इन्कम्बन्सी फार आहे. त्यामुळे लोक विचार करतात की जो अनुभवी आहे, ज्याला महापालिकेचं ज्ञान आहे, आम्ही त्यांना चान्स देणार असं मी पदयात्रा जेव्हा करतो तेव्हा लोकांचं मत पडतं. तर आपले सोबत होते हरिश्चंद्र बाबलिंग जंगम. ते या एनसीपीचे अधिकृत उमेदवार आहे आणि जनताचा विश्वास त्यांच्यावर आहे आणि ते जिंकून येणार आणि जनतेचे आवाज बीएमसी मध्ये उचलणार. रिअल खबरे, मुंबई.